रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कोण म्हणतं मुला मुलींची लग्न जमत नाहीत? मुला मुलींची लग्न व्यवस्थितरित्या जमतात, परंतु योग्य जमवणारा लागतो, योग्य गुरु लागतो त्याच्यासाठी. आणि त्यानिमित्ताने माझ्याकडून काहीतरी चांगलं हातून कार्य घडावं यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम न घेता, आणि तुम्ही देऊ नका कुणाला, योग्य मुलांचे आणि मुलींची ज्यांना जशा पद्धतीनं वर हवा आहे, वधू हवी आहे, तशा पद्धतीनं प्रभूंच्या आशीर्वादाने आपलं कार्य होऊन जाईल. फक्त एकच गोष्ट आपली नडते, ती म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. जर जगात देवाचं अस्तित्व तुम्हाला मान्य नसेल तर तुमचं लग्न कधीच होणार नाही. जरा कडक बोलतो मी. जोपर्यंत तुम्हाला देवाचं अस्तित्व, मन इतकं विचित्र आहे, लक्षात ठेवा, नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतं. लक्षात आलं का तुमच्या? आणि विश्वास ठेवून त्या पद्धतीनं चालतं. जगातील विश्वास जर नाहीसा केला तर ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, हे सुद्धा लोक मानणार नाहीत. ही माझी बहीण आहे, ही माझी बायको आहे. लक्षात ठेवा, आपण फक्त डोळ्यांनी दिसतं तेच असतं, पण मन कधी डोळ्यांनी दिसतं एवढंच मानून नाही ना राहत. मन जे डोळ्यांनी दिसत नाही, जे अनुभवलं बी जात नाही, ते स्वप्नामध्ये अनुभवायचा प्रयत्न करतं. मन इतका हलकट आहे मनुष्याचं. देव डोळ्यांनी पाहायची वस्तू नाही. तो काय भावाशिवाय त्याची प्राप्ती होणं शक्य नाही. मनीनाही भाव देवा मला पाव देव, आशानी पावायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. डोळ्यांनी पाहण्याकरता आपल्या डोळ्यामध्ये तेवढी मायक्रोस्कोप सुद्धा तिथे फिक्का पडेल. लक्षात ठेवा, तेवढी तीक्ष्ण क्षमता आपल्या डोळ्यामध्ये नाहीये. हवा दिसते का आपल्याला? सांगा बरं बघू. बंद खोलीमध्ये तुम्ही बसलेला आहात, अंधाऱ्या खोलीमध्ये, हवा पाहिली का तुम्ही कधी? मग हवा नाही म्हणा, जगात हवाच नाही असं तुम्ही म्हणू शकता का? आणि जेव्हा तुम्ही हवा नाही असं म्हणाल तेव्हा आपल्या दारात लोक जमलेली असतील सकाळी सकाळी. कशासाठी? हे मी वाईट बोलू इच्छित नाही. देव पाहण्याची वस्तू नाही, ती अनुभवायची वस्तू आहे. मनाने जशा पद्धतीनं अनुभव घेत 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 जसा तो पुढे जातो तस तसा, ज्यांना खरोखरच देव अनुभवायचा आहे, आवर्जून मला येऊन भेटा. 1 मिनिटाच्या आतच त्यांना मी देव दाखवतो. आलं का लक्षात? दाखवतो म्हणजे अनुभवायला लावतो भगवंत आहे किंवा नाही. 1 मिनिटाच्या आत. मग कुठल्याही प्रकारची व्यक्ती असू दे, ती चराचरात कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. संतांच्या वाक्यावरती माझा इतका अमाप विश्वास आहे, लक्षात ठेवा, आणि तेवढी श्रद्धा आहे. ते अमृत प्राशन आहे. आलं का लक्षात? अक्षर आहे ना, अक्षर, शब्द नंतर तयार होतो. लक्षात ठेवा. संत महात्म्यांनी जी सांगितले, शब्दाशब्दात वेलांटी उकारात जरी फरक केला
तरी सुद्धा अर्थ बदलतो आणि ते आपण कधीच अनुभवत नाही. का? कारण गच्च अहंकार भरलेला अंगामध्ये असतो. आणि मी पुढे जाऊन सांगतो, आणखी वाईट वाटून घेऊ नका. हे अहंकार ज्यांच्या अंगी गच्च भरलेला आहे, ज्यांना देवाचं अस्तित्व मान्य नाही, जोपर्यंत तुम्ही देवाच्या समोर, भगवंताच्या समोर गुडघे टेकून त्यांचं अस्तित्व मान्य करत नाही, तोपर्यंत तुमच्या डोक्यावरती तांदूळ पडणं कदापि शक्य नाही. की सत्य बोले माझी वाचा मान्यच करावं लागेल. कारण तो आहे, तो बुद्धी देतोय, तो ज्या पद्धतीनं बुद्धी देतोय, वाईट बुद्धी देणाराही तोच आहे, चांगली बुद्धी देणाराही तोच आहे. पण मनुष्याने काय केलंय? हे मी केलंय, हा मीपणा मनुष्याचा जोपर्यंत सुटत नाही, जे काय घडतंय ते त्याच्या इच्छेशिवाय घडत नाही, ही जोपर्यंत तुमची खात्री होत नाही, तोपर्यंत तुमचं कार्य यशस्वी होत नाही. अगदी तुम्हाला वाईट वाटेल ह्या गोष्टीचं. एवढे लोक पंढरपूरला वारीला जातात, वेडे म्हणून जातात. आमचे वारकरी वेडे वाटले का तुम्हाला? त्यांना अनुभव आला असेल. आणि इथं देव अनुभवायचा असतो. कसे बोटाने दाखवू तुला रे, घे अनुभव गुरुच्या मुला. आलं का लक्षात? त्यांच्यासाठी योग्य गुरु पाहिजे नाही, अनुभवायचा असतो देव. देव बोटाने दाखवायची वस्तू नव्हे. आणि जोपर्यंत हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत दगडातील देव तुम्हाला कधीही बाळानो कळणार. आणि त्यांच्या आदेशानुसार सर्वकडच एवढे पैसे भरा, लग्न तुमचं जमवून देऊ, तुमचं लग्न करून देऊ, असा भ्रष्टाचार माजला. त्याच्यामुळं एक चांगलं कार्य आपल्या हातून घडावं, योग्य मुलामुलींची लग्न जमावीत. आपण निमित्त, जमवणारा तो आहे, लक्षात ठेवा ही कल्पना. आणि एकही पैसा न खर्च करता, कुणालाही एकही पैसा न देता लग्न व्यवस्थितरित्या जुळवण्याचं ठिकाण म्हणजे बैसर. इथे फक्त बायोडेटा आपला, मुलाचा असेल, मुलींचा असेल, तो पाठवणे. आणि आपण काय करता आहात, आपला सर्व बायोडेटा, आपण काय करता आहात आणि आपल्या अपेक्षा काय, ह्या आपण जर त्याच्यामध्ये उल्लेख केला तर मला पुढील कार्य फक्त बायोडेटा पाठवण्याचं कार्य करायचं. बाकीचं कुणालाही एक पैसाही द्यायचा नाही. हे भगवंताचं कार्य आहे, त्यांच्याच हस्ते होणार आहे. लक्षात ठेवा, मी मोफत कार्य घडणार आहे. त्याच्यामुळं लग्न जमत नाही, मुलगी मिळत नाही, योग्य मुलगा मिळत नाही. तुम्हाला पुढे जाऊन सांगू का मी, तुम्ही योग्य पद्धतीनं शोध घेत नाही. लक्षात ठेवा, का योग्य पद्धतीनं शोध न घेऊ देणारा बी तोच आहे, कारण तुम्ही त्याला मानत नाही. आणि योग्य पद्धतीनं योग्य व्यक्तीची भेट घालून देणाराही तोच आहे. म्हणून ज्यांची श्रद्धा, विश्वास आहे त्यांनीच आपला बायोडेटा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती पाठवा. योग्य स्थळं आपणाला व्यवस्थितरित्या येतील, चालून येतील. अगदी मी सांगायची आवश्यकता नाही. दोष कुणामध्ये काही असेल तर तोही जन्म, वेळ वगैरे त्यावर जर मेन्शन केली तर तेही आपण व्यवस्थितरित्या सांगू. मी कोणतंही कार्य करीत नाही, कोणाकडूनही पैसे घेत नाही.
तुमचं परस्पर. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचं. आलं का लक्षात? संतांच्या वचनावरती विश्वास जर असेल तर पुढील कार्यवाही करा. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.